संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आमदाराची चर्चा आहे, ज्या आमदारामुळं राज्यातील दोन नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आणि हा आमदार माझा म्हणून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, सभेमध्ये नाव घेतलं गेलं, ते आमदार म्हणजे दीपक चव्हाण। या आमदारांना अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली, नंतर रामराजे यांनी बरोबर त्यांना घेतलं आणि आज हे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। आता यांची प्रचार सभा होत आहेत आणि या आमदारांशी आपण बोलणार आहोत। हे आहेत दीपक चव्हाण। सर, मी आपलं स्वागत करतो। आपल्याला मिळवण्यासाठी चढाओढ निर्माण झाली, काय सांगाल आपण या बाबतीमध्ये? तुम्हाला एका गटात घेण्यासाठी म्हणजे अजितदादांनी तुमचं नाव जाहीर केलं, तुम्हाला बरोबर घेतलं, नाव जाहीर केलं, दुसऱ्या बाजूला नाव जाहीर झाल्यानंतर तुम्ही शरद पवार गटात प्रवेश केला, संजीवराजे आणि सगळ्या निंबाळकर फॅमिलीनी। ही नेमकी प्रक्रिया काय घडली हे महाराष्ट्राला कळवून द्या। आम्ही जरी अजितदादा सोबत सत्तेमध्ये गेलो होतो तरी सुद्धा मनाने आम्ही शरद पवार साहेबांसोबत होतो। त्यांच्यासोबत सत्तेमध्ये जाण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडी सरकार सुरळीत चालू होतं आणि कामही चांगल्या प्रमाणात होत होती, परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडली, शिवसेनेमध्ये फूट पडली आणि सरकार ते कोसळलं आणि आम्हाला सत्तेबाहेर जावं लागलं। अच्छा। आणि सत्तेबाहेर गेल्यानंतर लगेच त्या काळामध्ये जी कामं आमची जवळ 200-250 कोटी रुपयाची कामं ही मंजूर होती, त्या सर्व कामाला स्थगिती मिळाली। अच्छा। आणि 1.25 ते 1.5 वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर हे राहत असतानाच लोकांचा प्रचंड कामासाठी दबाव होता, प्रेशर होतं, काम झाली पाहिजे होती आणि कामाचे नारळी आम्ही फोडले होते आणि त्यामुळे लोकांच्या कामाच्या आग्रहामुळं त्या ठिकाणी आम्ही पाण्याची कामं होणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी खरंच आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो।